मित्रांनो नमस्कार. डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी सातबारा खूप महत्त्वाचा असतो. वेळोवेळी हा सातबारा शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल किंवा इतर काही अनुदान संदर्भातील काही एखादी योजना असेल तर यासाठी हा डिजिटल सातबारा खूप महत्त्वाचा असतो. तर हा डिजिटल सातबारा ऑनलाईन पद्धतीनं अगदी तुमच्या मोबाईलवरून देखील हा डिजिटल सातबारा तुम्ही डाउनलोड करू शकता. अगदी 15 रुपये शुल्क देऊन हा डिजिटल सातबारा मोबाईलमध्ये डाउनलोड कसा केला जातो या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. हा डिजिटल सातबारा डाउनलोड करण्यासाठी कोणताही लायसन्स लागत नाही, कोणताही विशेष ID लागत नाही. अगदी सामान्य शेतकरी देखील हा डिजिटल म्हणजेच QR कोडचा सातबारा मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकतात. तर या संदर्भातील प्रोसेस आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला देखील तुमचा डिजिटल सातबारा अगदी माफक शुल्कामध्ये डाउनलोड करता येईल. चला तर व्हिडिओ सुरुवात करूयात. मित्रांनो आत्ताच जसं मी या ठिकाणी सांगितलं की जो डिजिटल सातबारा आहे तो अगदी तुमच्या मोबाईलवरून आणि कॉम्प्युटरवरून देखील अत्यंत सोप्या पद्धतीने या ठिकाणी डाउनलोड करता येतो. या ठिकाणी सर्चमध्ये टाका डिजिटल सातबारा, सर्च करा. या ठिकाणी एक लिंक येईल, लॉग इन डिजिटली साइन्ड सातबारा, या लिंकवरती क्लिक करायचं आहे. या लिंकवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी तुम्हाला दिसेल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी दोन पद्धतीने लॉग इन करता येतं. एक आहे रेग्युलर लॉग इन आणि दुसरा आहे OTP बेस्ड लॉग इन. तर दोन पद्धतीने या ठिकाणी लॉग इन करता येतं. लॉग इन करायच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. तुम्ही जर नवीन असाल तर या ठिकाणी न्यू युजर रजिस्ट्रेशन या पर्यायावरती क्लिक करा. या ठिकाणी पहिलं नाव टाका, तुमच्या वडिलाचं नाव टाका, त्याच्यानंतर आडनाव टाका. जेंडरमध्ये मेल फिमेल जे असेल ते सिलेक्ट करा. नॅशनॅलिटी इंडियन असेल, मोबाईल नंबर टाका. ॲक्युपेशन निवडा. ॲक्युपेशन म्हणजे काय, तुम्ही बिझनेसमॅन, सर्व्हिस, ऑदर जे असेल ते. त्यानंतर ईमेल ID टाका. डेट ऑफ बर्थ टाका. ॲड्रेसमध्ये फ्लॅट नंबर, फ्लोअर नंबर, बिल्डिंग नेम जे असेल ते, पिनकोड, स्ट्रीट रोड, लोकेशन आणि हे सर्व माहिती टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक लॉग इन ID तयार करायचा आहे. लॉग इन ID जो अवेलेबल आहे तो या ठिकाणी मिळेल. चेक अवेलेबिलिटी या पर्यायावरती क्लिक करून अवेलेबिलिटी उपलब्धता या ठिकाणी तुम्हाला तपासायची आहे. उपलब्धता तपासल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एक लॉग इन ID मिळेल. लॉग इन ID मिळाल्यानंतर एक पासवर्ड तुम्हाला त्या ठिकाणी क्रिएट करावा लागेल. तो लॉग इन ID आणि पासवर्ड त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करताना टाकावं लागणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर देखील व्हेरीफाईड होणार आहे. त्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी जो पर्याय आहे OTP लॉग इन, OTP बेस्ड लॉग इन, तर या पर्यायाचा देखील वापर करू शकता. तर आता या ठिकाणी रेग्युलर लॉग इनमध्ये कदाचित बऱ्याच जणांना पासवर्ड किंवा युजर ID जो पासवर्ड असतो तो लक्षात राहत नाही. अशावेळी OTP बेस्ड लॉग इन या पर्यायाचा उपयोग करून देखील तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता. या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि एंटर OTP, मोबाईलवर जो कोड येईल तो या ठिकाणी टाकायचा आहे. आता या ठिकाणी OTP आलेला आहे. व्हेरीफाय OTP या पर्यायावरती क्लिक करा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड काय करायचं आहे. सातबारा करायचा तर या ठिकाणी लक्षात ठेवा, या ठिकाणी या कोपऱ्यामध्ये सातबारा हा पर्याय सिलेक्ट असावा. 8A डाउनलोड करायचा असेल, नमुना नंबर 8, तर या ठिकाणी तुम्ही हा पर्याय या ठिकाणी निवडू शकता. तर आपल्याला आता या ठिकाणी सातबारा डाउनलोड करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे किती शिल्लक आहेत ते लक्षात घ्या. सातबारा किंवा 8 एकदा डाउनलोड करण्यासाठी 15 रुपये चार्ज गव्हर्नमेंटकडून आकारला जातो. तर या ठिकाणी आपल्याला आता सातबारा पण काढायचा आहे आणि 8 काढायचा आहे आणि आपल्या अकाउंटमध्ये आहे फक्त 15 रुपये. आपल्याला लागणार आहे 30 रुपये. तर या ठिकाणी रिचार्ज अकाउंट असा एक पर्याय आहे, या पर्यायावरती क्लिक करा. या ठिकाणी अमाऊंट एंटर करा, उदाहरणार्थ 15 रुपये आणि पे नाऊ या पर्यायावरती क्लिक करा. इथे टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करा. कन्फर्म या बटनावरती क्लिक करा. आता या ठिकाणी अनेक पर्याय आहेत. डेबिट कार्ड आहे, SBI कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड आहे, बँकिंग कनेक्ट आहे, नेट बँकिंग वगैरे जे असेल ते. एकदम साधा, सरळ आणि सोपा पर्याय म्हणजे QR कोड वापरून देखील या ठिकाणी तुम्ही लॉग इन करू शकता. तर UPI QR या पर्यायावरती क्लिक करा आणि पे नाऊ या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. हे पेमेंट झालेलं आहे.
आता या ठिकाणी बघा आपल्या अकाउंटमध्ये 30 रुपये जमा झालेले आहेत. म्हणजे आता या ठिकाणी मला 7/12 आणि 8 हे दोन्ही पद्धतीनं या ठिकाणी हे डॉक्युमेंट्स जे आहे ते डाउनलोड करता येणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी 7/12 आपण सिलेक्ट केलेला आहे. या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तालुका, गाव आणि या ठिकाणी सर्वे नंबर आणि गट नंबर निवडून या ठिकाणी 7/12 डाउनलोड करता येणार आहे. या ठिकाणी एक सूचना आलेली आहे की तुम्हाला हा 7/12 डाउनलोड करायचा आहे का, तर या ठिकाणी यस डाउनलोड या पर्यायावरती क्लिक करा. पीक पाहणी केलेले शेवटच्या 3 वर्षाचा डाटा या पर्यायावरती क्लिक करा आणि डाउनलोड या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसंही तुम्ही या पर्यायावरती डाउनलोड कराल या ठिकाणी तुमचा 7/12 डाउनलोड होईल आणि तुमचे 15 रुपये तुमच्या अकाउंटमधून या ठिकाणी कटतील. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अगदी काळजीपूर्वक माहिती निवडायची आहे. तुमचा जिल्हा बरोबर निवडा, तालुका बरोबर निवडा, तुमचा गट नंबर बरोबर या ठिकाणी टाका. अगोदर ही खात्री करून घ्या आणि त्यानंतरच हा 7/12 डाउनलोड करा. कारण एकदा क्लिक केलं की हे बघा या ठिकाणी नोटीस दिलेले नोट RS15 विल बी चार्ज फॉर डाउनलोड ऑफ एव्हरी 7/12. दिस अमाऊंट विल बी डिडक्टेड फ्रॉम अवेलेबल बॅलन्स. म्हणजे ज्या अवेलेबल बॅलन्समधून तुमचे 15 रुपये या ठिकाणी कटणार आहे. तर या ठिकाणी आता मी खात्री केलेली आहे की अगदी बरोबर माहिती मी या ठिकाणी टाकलेली. गट नंबर, गाव, तालुका, जिल्हा सगळं अगदी अगदी व्यवस्थित या ठिकाणी मी टाकलेले. तर आता डाउनलोड या पर्यायावरती क्लिक करतोय. हे बघा कन्फर्म, यस डाउनलोड. हे बघा 15 रुपये राहिले अकाउंटमध्ये आणि 7/12 जो आहे तो या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे. हे बघा अगदी हा 7/12 कोणत्याही कामासाठी शेतकरी बांधवांना चालतो. तर हा 7/12 या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे. तुम्ही बघू शकता आज संपूर्ण 7/12 या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे. आता अशाच पद्धतीने 8 डाउनलोड करायचं असेल तर 8A या पर्यायावरती क्लिक करा. जिल्हा निवडा, तुमचा तालुका निवडा, गाव निवडा आणि खाता नंबर टाकायचा. आता खाता नंबर या ठिकाणी हा या 7/12वर हे बघा खाते क्रमांक दिलेला आहे. प्रत्येक नावापुढे या ठिकाणी खाता नंबर आहे. तर हा जो खाता नंबर आहे इथून लक्षात ठेवायचा आणि या ठिकाणी तो खाता नंबर टाकायचा आणि डाउनलोड या पर्यायावरती क्लिक करायचं. यस डाउनलोड. हे बघा तर अशा पद्धतीनं या ठिकाणी 8A आणि 7/12 ऑनलाईन पद्धतीनं अगदी 15 रुपयामध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता. डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला कोणताही अतिरिक्त चार्ज लागत नाही. केवळ 15 रुपयामध्ये एक 7/12, 15 रुपयामध्ये एक 8 तुम्ही या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरून देखील डाउनलोड करू शकता. मोबाईलवर जर म्हणाल तर सेम हे बघा या ठिकाणी मिनिमाइज करायचं आहे. हे बघा आता हा झाला मोबाईलचा इंटरफेस. हे बघा हा तुम्हाला सेम सेम पर्याय वापरायचे आहेत. फक्त थोडा इंटरफेस चेंज होणार आहे. कॉम्प्युटरवरती असं दिसतं आणि मोबाईलवरती असं दिसतं, एवढाच फरक आहे बस. बाकी काही नाही. आता जी प्रोसेस सांगितली ती सगळी सेम आहे. सगळी प्रोसेस तुम्हाला ती फॉलो करायची आणि अगदी त्याच पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी हा डिजिटल 7/12 तुमच्या मोबाईलवरून किंवा 8 तुमच्या मोबाईलवरून त्या पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता. थांबूया इथेच. धन्यवाद.